क्रांतीवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेच्या सिडकोतील हिंदी माध्यमिक विद्यालयात जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे। जिल्हा परिषद नाशिक, भारत सरकार विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, महाराष्ट्र शासनाच्या विज्ञान संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने इगतपुरी, पेठ, त्र्यंबकेश्वर, नाशिक या तालुक्यांमध्ये तसंच नाशिक महानगरात हे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे। 3 दिवस हे प्रदर्शन चालणार असून स्पर्धेतील विजेत्यांना नागपूरमध्ये राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी पाठवण्यात येणार आहे। वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा तसेच नवीन वैज्ञानिक संशोधनास चालना मिळावी हा विज्ञान प्रदर्शनामागचा हेतू असल्याचं SG मंडलिक यांनी सांगितलं। या प्रदर्शनात जवळपास 500 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला। रुपये 5,000 इतके विज्ञान साहित्य तयार करण्यासाठी मिळतात। हे विज्ञान साहित्य तयार करत असताना विज्ञान शिक्षक आणि विद्यार्थी यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, नवीन वैज्ञानिक साहित्य तयार व्हावं की एक वैज्ञानिक तत्त्व असावं त्याला, आणि त्या तत्त्वानुसार समाजामध्ये सुद्धा तो संदेश जावा या दृष्टीने त्या शाळेने असं वैज्ञानिक साहित्य तयार करून इथं विज्ञान प्रदर्शनात घेऊन यायचं आहे। ते घेऊन आल्यानंतर या स्तरावर जेवढे विद्यार्थी सहभागी होतील त्याच्या 7.5% विद्यार्थी राज्यस्तरावर सहभागी होण्यासाठी पाठवण्यात येतील। त्याप्रमाणे सिनियर कॉलेजचे विज्ञानाचे प्राध्यापक यांना परीक्षक म्हणून घेतलेले आहे, ते त्यामधून निवड करून देतील आणि हे 7.5% विद्यार्थी नागपूरला राज्यस्तरीय प्रदर्शन 22, 23, 24 सप्टेंबरला होणार आहे, त्यामध्ये सहभाग घेतील। यावेळी विविध विज्ञान विषयक उपकरणे तयार करून उपस्थितांना त्याचं प्रात्यक्षिक सादर करण्यात आलं। प्रदर्शनाला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला। सर्वांच्या सोबत सी न्यूजसाठी प्रतिनिधी सचिन दिवटे, नाशिक।